सांगलीचं राजकारण सध्या गाजतंय। त्याचं कारण एक नाव, ते म्हणजे विशाल पाटील। पण विशाल पाटील म्हणजे नेमके कोण? त्यांची ओळख काय? राजकीय प्रवास काय? ते शिकले किती? करतात काय? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। पण सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची आठवण, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहाच, पण त्याआधी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी सबस्क्राइब करा आणि नवनव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। सांगली लोकसभेची जागा अखेर काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सोडली, पण याच जागेसाठी आग्रही भूमिका विशाल पाटील यांनी घेतली होती। त्यामुळे आता सांगलीचं राजकारण ढवळून निघालंय। एक दिवस आधीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगलीत काँग्रेसची ताकद असल्याचं म्हटलं होतं। पण असं म्हणणारे विशाल पाटील आहेत तरी कोण? त्यांचा परिचय काय? त्यावर आता नजर टाकूयात। विशाल पाटील हे काँग्रेसचं सांगलीमधलं एक महत्त्वाचं नाव आहे। विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू। काँग्रेसमधील कदम, वसंतदादा आणि मदन भाऊ गट एकत्र आलेत। त्यामुळे सांगलीत काँग्रेस भाजप विरोधात एकवटल्याचं बोललं जातंय। विशाल पाटील यांचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी मतभेद असल्याचं सांगितलं जातं। गेल्या वर्षापासून त्या दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे। विशाल पाटील यांचं पूर्ण नाव विशाल प्रकाशराव पाटील आहे। त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1980 साली झाला। त्यांचं B.Com पर्यंत शिक्षण झालंय। माजी खासदार प्रकाश बापू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे ते कनिष्ठ चिरंजीव आहेत। माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू। घरातूनच राजकारणाचं बाळकडू विशाल पाटील यांना मिळाले। पत्नीचं नाव पूजा आहे आणि इहिता आणि अरित्रा अशा 2 मुली आहेत। विशाल पाटील यांचे दादा घराणं एकेकाळी महत्त्वाचं मानलं जायचं। वसंतदादांचा राजकीय वारसा विशाल पाटील यांनी पुढे कायम ठेवलाय। ते सध्या वसंतदादा कारखाने अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षही होते। त्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख स्रोत हे व्यवसाय आणि शेती आहे। 2010 मध्ये विशाल पाटलांनी पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवली होती। अवघ्या 2 मतांनी तेव्हा ते पराभूत झाले होते। विशाल पाटील यांच्या चुलत भावानेच त्यांचा तेव्हा पराभव केला होता। पण नंतर 2015 मध्ये विशाल पाटील यांनी पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक लढवली आणि यावेळी मात्र त्यांनी पराभवाचा बदला घेतला। नंतर 2021 मध्ये झालेल्या बँकेच्या निवडणुकीत तर त्यांनी एकतर्फी विजय देखील मिळवला होता। विशाल पाटील सांगलीत काँग्रेस नेते म्हणून प्रसिद्ध आहेत। 2019 मध्ये त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती। त्यावेळी सांगलीची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली होती। तेव्हा विशाल पाटील यांनी स्वाभिमानीत औपचारिक प्रवेश करत 2019 ला लोकसभा निवडणूक लढवली। या निवडणुकीत विशाल पाटील यांनी 3,40,000 पेक्षा जास्त मतं मिळवली। विशेष म्हणजे तेव्हा सांगलीतून भाजपचे संजय काका पाटील आणि वंचितकडून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। या निवडणुकीत भाजपच्या संजय काका पाटलांचा विजय झाला होता। दरम्यान सांगलीच्या जागेचा इतिहास पाहता 2014 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसला सांगली फटका बसला होता। तेव्हाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा तेव्हा 2,40,000 मतांनी पराभव झाला होता। त्यानंतर 2019 ला सांगलीची जागा आघाडीनं सोबत घेतलेला घटक पक्ष स्वाभिमानीला सोडली। आता 2024 मध्येही सांगलीची जागा आघाडीनं ठाकरेंना सोडल्यानं विशाल पाटलांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले। सांगलीत विशाल पाटील यांची ताकद मोठी असल्याचं जाणकार सांगतात। कॉमर्समधून पदवी घेतलेले विशाल पाटील यांचं इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व आहे। सोशल मीडियातून त्यांनी एक नेटवर्कही तयार केलंय। व्हॉट्सअप माध्यमातून अनेक ग्रुपही त्यांनी तयार केलेत। वसंतदादा साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांनी जनसंपर्क तर वाढवला आहेच, ते लोकसभेच्या कामालाही लागले होते। विशाल पाटील यांचं सांगलीच्या विश्वजित कदम, जयश्री पाटील आणि काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासोबत आपुलकीचे संबंध आहेत। असं सगळं तगडं राजकीय वजन असलेल्या विशाल पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी का दिली नसेल? सांगलीची जागा ठाकरेंसाठी का सोडली असेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।